मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. मी भूषण शिंदे बोलतोय. तुम्हाला एवढं सांगायचं आहे, एक व्हिडिओ आहे. सोलापूर जिल्ह्यातले एक अधिकारी आहे, माहीत नाही कोण आहे, कुठले काय, पण तुम्हाला तो व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न आज माणसं बोलते की सगळ्यात व्यक्ती बोलते, लाजा वाटायला नको. सांगा मला असली कुठं कुठं एखाद्या मागासवर्गीय लेडीजला छळताय अधिकाऱ्याला, तुझ्यासारखे रिकमेंडकडे नाहीये मी पोलीस कंप्लेंट करायला, हे करायला. तुम्हाला उद्योगाशी जाण असतील काय म्हणून इकडे तिकडे फिरत असायला दिवसभर. तू जा रे, तुझ्या घरात करून दाखव आधी. अरे मग त्या शिवाजी महाराजांच्याकडे स्वराज्याची कन्सेप्ट आहे ना, त्यांची कन्सेप्ट घरापर्यंत राबव, गोरगरिबापर्यंत. तुला शासकीय घरात सापडतात का पैसे घ्यायला, मापायला? कशाला आम्हाला काय कळत नाही का? दबाव टाकता एखाद्या लेडीजवर. कुणी ना तुम्हाला सांगितलं? तू सर बाजूला हो, पाठीमागा. कुणी सांगितलं आज ऑफिस मध्ये यायला? माझं मी ऑफिसच काम आहे म्हणून चालू ठेवलं. तुम्हाला बंद ठेवायचं अधिकार आहे ना? काय शिवभक्त तिथं गेले, त्यांना विचारलं की बाबा तुम्ही शिवजयंती का साजरी करत नाही? ते म्हणले आम्ही नाही करू शकत, आम्हाला नाही करायचे. सरकार नियमानुसार काय जेवढ्या सरकारी आस्थापना आहेत सगळ्यामध्ये सरकारने सांगितलं की शिवजयंती साजरी आम्ही करावंच लागते, नियमानं शिवजयंती करावंच लागते. तरी ती म्हणे आम्ही नाही करणार, हे नाही करणार. आणि आमच्याच पोरांना म्हणते तुम्ही टवाटोळ काय करताय, असं तसं. मी त्या बाईला एवढं सांगू होते, ते टवाटोळके पोरं असल्यामुळेच तर आपल्याला हर सण आपल्याला बघायला भेटतो. तुम्ही काय करता? तुमच्याकडून होतं का काय करायला? त्यांना नावं ठेवता. आणि तुमच्या असं एवढ्या वागण्यामुळं तर सगळं वाट लागली महाराष्ट्राचे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी नम्र विनंती आहे, अशा हरामखोर लोकांना जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पदावरून बाजूला केलं पाहिजेत आणि त्याच्या जागेवर चांगले लोक भरले पाहिजेत, अशी माझी सरकारला नम्र विनंती. जय महाराष्ट्र, जय शिवराय.